मुसळधार पावसामुळे पुण्यातील मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। पाणी पातळी वाढल्याने भिडे पुलाला पाणी लागले। खडकवासला धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणी साठ्यात वाढ झालेली आहे। खडकवासला धरणातून दुपारी 2000 क्युसेकने पाण्याचा विसर्गही करण्यात आला। नदीपात्राजवळील गावांना आणि घरांना यामुळे सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे। हे दृश्य गेल्या 24 तासांपासून पुणे शहर आणि पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस जो आहे तो पडतो आणि पडलेल्या पावसामुळे खडकवासला धरण क्षेत्रामधून जो आहे तो मुळामुठा नदीच्या पात्रामध्ये विसर्ग जो आहे तो करण्यात येतोय। दुपारपर्यंत जो आहे 6 वाजेपर्यंत मुळामुठा नदीच्या पात्रामध्ये साधारणतः 2000 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता। मात्र तो क्युसेकनं विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे आणि 4000 क्युसेक वेगानं पाणी जे आहे ते सध्या खडकवासला धरण क्षेत्रामध्ये सोडलं जाते। बाबा भिडे पुलाच्या बाजूला जे आहे ते सध्या मेट्रोचं काम सुरू आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे भिडे पूल जरी बंद असलेला पाहायला मिळत असला तरी सुद्धा दुपारच्या सत्रामध्ये पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आलेलं होतं। काहीसं पाणी आता ओसरलेलं आहे। मात्र खडकवासला धरण साखळी क्षेत्रामधून पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या वाढवण्यात आलेला आहे आणि 2000 क्युसेक वेगानं जे पाणी मुळामुठा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येत होतं ते सध्या 4000 क्युसेक इतक्या वेगानं गेलेलं आहे। जर कदाचित धरण साखळी क्षेत्रामध्ये रात्री जर पावसाचा जोर कायम राहिला तर आणखी काही क्युसेक वेगानं जे आहे ते पाणी मुळामुठा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जाऊ शकतं। त्यामुळे नदीकाठच्या परिसरातल्या लोकांना जो आहे सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन शहाजी पवार, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।